उदयशंकर पाटील यांचा यंदा दक्षिणमध्ये होणार उदय। गावगाड्यातील माणसांची भेटीगाठीला पाटील यांच्याकडून सुरुवात। लोकसभेच्या निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणाचा फटका भाजपचे लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात बसल्याचे सर्वत्र बोलले जात असताना याच प्रमुख कारणामुळे भाजपचे मताधिक्य घटले। पर्यायाने आमदार सातपुते यांचा पराभव झाला। यामुळे भाजपकडून या मतदारसंघातील नेतृत्व बदलण्याचा निर्णय झाला। तर यंदा भाजपची उमेदवारी प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य असलेले उदयशंकर पाटील यंदा दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी गेल्या काही दिवसांपासून गावगाड्यातील आपल्या माणसांची मोट बांधण्यात श्री पाटील व्यस्त असल्याचे दिसत आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात अपक्ष लढत देत लक्षवेधी त्यांनी मतदान घेतले आणि तेव्हा झालेली ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधून घेतली होती। यंदा गुजरात पॅटर्नचा विचार भाजपकडून झाल्यास उमेदवार बदल होण्याची शक्यता आहे। 70 पार केलेल्या लोकप्रतिनिधींना डावलत यावेळी त्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवले जाईल आणि पक्षवाढीसाठी तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते। यामुळे सध्या उदयशंकर पाटील हे सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासह शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांसह लिंगायत समाजांच्या प्रमुखांची भेट घेणे व त्यांच्याशी संवाद साधणे यात ते गुंतलेले आहेत। पाटील घराण्याचे समर्थक सुद्धा रणनीतीविषयी चर्चा करणे आदी काम त्यांच्याकडून सुरू आहे। तसेच ग्रामीण भागातील गावगाड्यातील प्रस्थापितांशी हितगुज साधत मी यंदा निवडणूक लढवू का अशी ही चर्चा व मार्गदर्शक ते घेत आहेत। त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाटील तयारी करण्याची मूक संमतीच मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहेत। प्रखर हिंदुत्वाचे पाईक असलेल्या पाटलांचे युवा वर्गात आकर्षण तर आहेच, यात भाजपचे निवडणूक प्रमुख श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजपच्या वरिष्ठांकडून पाटील यांना यंदाच्या लढाईसाठी प्रयत्न करण्याचे सुतोवाच मिळाल्याचीही चर्चा आहे। 2014च्या निवडणुकीत ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना 38,000चे मताधिक्य मिळाले होते, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर महास्वामी यांना 40,000चे लीड मिळाली होती। मात्र गत लोकसभा निवडणुकीत 40,000चा मताधिक्य तोडून काँग्रेसला 10,000चा मताधिक्य मिळालेला आहे। तसेच सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला। मागील वर्षी भाजपात प्रवेश केलेले प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील यांनी सध्या लोकसंपर्क वाढवलेला आहे आणि त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आहे। वरिष्ठांच्या भेटी, बैठका आणि गाठीभेटी सुद्धा घेत आहेत। ते सध्या उमेदवारीवर भाष्य करत नसले तरी मागील काही दिवसांपासून सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी महापौर अरुणा वाकसे यांची घेतलेली भेटीची चर्चा रंगत आहे। या दरम्यान 2004 साली पहिल्यांदा निवडणुकीत उतरलो होतो। तालुक्यातील मतदारांनी मला मुलासारखे प्रेम दिले, मुख्यमंत्र्यांशी लढण्याचे बळ दिले, अंगावरचं कातडं काढून त्याचे जोडे बनवले आणि दक्षिणच्या मतदारांना अर्पण केले, तरी त्यांच्या ऋणातून माझी मुक्तता होणार नाही। म्हणून दक्षिण सोलापूर आणि माझ्या आई मुलाचं नातं असल्याचे उदयशंकर पाटील यांनी सांगितले।